मी सागर देसाई, शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र वारणानगर. रोजच्या प्रमाणे आता आपल्याला एक नवीन व्हिडिओ बनवायचा आहे. त्यासाठी तुम्ही पण हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या ह्या व्यसनमुक्ती केंद्राची, मानसिक आजाराची, व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते, कशा पद्धतीने वागणूक दिली जाते, कशा पद्धतीने उपचार केले जातात, हे इतर लोकांना समजण्यासाठी तुमची एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही पण हे व्हिडिओ किंवा हे चॅनल सबस्क्राईब करून इतरही लोकांना तुम्ही शेअर करत जावा. आज नवीन व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं एक कारण असं आहे की व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अशी बरीच पेशंट येत असतात, पण आमच्या ह्या निवासी केंद्रामध्ये असे अजिंक्य शेनॉय आपले सर्वांचे मित्र हे राहतात कोल्हापूरमध्ये. ते स्वतः एक उद्योगपती आहेत. गोकुळ शिरगावमध्ये त्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. ते स्वतः फाउंड्रीसाठी लागणारं शॉर्ट ब्लास्टिंग मशीन बनवतात. पूर्ण त्यांचं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कारभार आहे. स्वतः त्यांची फॅक्टरी गोकुळ शिरगावला आहे आणि ते आमच्या ह्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी मला वाटते गेली 2 महिने ॲडमिट होते आणि ॲडमिट तर होते, उपचार घेऊन डिस्चार्ज देखील झाला. पण हा व्हिडिओ करण्यापाठीमागचा एक वेगळा विषय असा आहे की एक उद्योगपती घरी जातो डिस्चार्ज दिल्यानंतर आणि त्यांच्यापाशी सर्व ऐशाराम असताना राहण्यासाठी फ्लॅट आहे, फार्म हाऊस आहे, पाहुण्यांची घरं आहेत, सासरवाडी आहे, हॉटेल आहे. तर ह्या लोकांना जर राहायचं म्हटलं तर त्यांच्याकडे पैसा भरपूर असल्यामुळं किंवा ते सक्षम असल्यामुळं ते कुठेही त्यांचा आनंद व्यक्त करू शकले असते, राहू शकले असते. पण डिस्चार्ज घेऊन 2 महिने गेल्यानंतर 1 महिना घरी राहिले आणि घरी राहिल्यानंतर परत त्यांना आमच्या या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये यावंसं वाटलं. त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या ह्या निवासी केंद्रामध्ये परत ते आले. स्वइच्छेने त्यांना आमच्या केंद्रामध्ये यावंसं वाटलं म्हणून ते स्वतः आले आणि ते येत असताना आम्हाला सुद्धा थोडंसं आश्चर्यचकित वाटलं. त्यांच्या घरच्यांना देखील आश्चर्यचकित वाटलं आणि ती आपल्या इथून जवळपास 1 महिनाभर आता राहिलेले आहेत. आता आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते इथं का आले, त्यांना इथे का येऊसं वाटलं आणि इथं आमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते आपण स्वतः त्यांच्याकडून ऐकून घेऊया. नमस्कार. नमस्कार. थोडीशी तुम्ही तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी अजिंक्य सदरेश्वर. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. पप्पा आणि मी बघतो. शॉर्ट ब्लास्टिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग आमचा व्यवसाय आहे. कोकोशामध्ये आमचा प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये आम्ही शॉर्ट ब्लास्टिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग करून भरपूर महाराष्ट्रात, पूर्ण भारतात, कोल्हापूर, गुजरात या बरेचसे आपले मशीन गेलेले आहे. पण मला दारूचं व्यसन होतं. मित्रांच्या संदर्भात दारू मला ते दारूचं प्रमाण जास्त झालं. पप्पांनाही सुचलं, माझ्या मित्रही आहेत, तिनेही मला सुचवलं. मी इथून 2 महिने राहून मला बरोबर त्याला मॅनेजमेंट भरपूर बरं वाटली. जेवण येऊन सर्व व्यवस्थित होतं. आता मला सांगा, तुम्ही इथं जेव्हा 2-3 महिन्यापूर्वी आला होता सुरुवातीला, आता नाही, सुरुवातीला जेव्हा आला होता तेव्हा तुम्हाला इथे येत असताना काय जाणवलं? सुरुवातीला काय वाटलं आणि परत जाताना काय वाटलं? म्हणजे इथं काय म्हणजे व्यवस्थित व्यवस्था असेल का नसेल, खाण्यापिण्याच्या बदल असेल, तर असं काही नाही. उपचार व्यवस्थित होतील का नाही होतील हा प्रश्न पडलेला. तर असं काय नाही, उपचार व्यवस्थित झाला, चांगला झाला. जेवण जेवण तुमचं व्यवस्थित आहे, आपल्या यासारखंच आहे. आणि फॅमिली मेंबरसाठी भरपूर जण आहेत. सगळे असे म्हणजे असं जे पाहायला म्हणजे जे हे पडायला उपचार पण व्यवस्थित होतात. गोळ्या वेळा पण काय मिळते. शुगरमध्ये मला जरा प्रॉब्लेम होता. शुगरमध्ये आता भरपूर मला फरक पडलेला आहे. शुगर पण तुमची नॉर्मल आहे. किती शुगर होती तुम्हाला? आता 300-350 राहायची, आता नॉर्मल आहे. आता किती आहे शुगर? आता 150-160 आसपास तुमची शुगर आहे. तुम्हाला इथल्या शुगरच्या औषधांनी, इथल्या औषधांनी शुगर देखील नॉर्मल झाली, तुम्ही व्यसनमुक्त देखील झाला. पण मला एक पडलेला प्रश्न आहे की इथं ॲडमिट होऊन घरी गेल्यानंतर पण तुम्हाला आमच्या इथेच काय यावंसं वाटलं? तुम्ही स्वतः झाला ना? स्वतः मी तुम्हाला फोन केला की मी साखरचा मी परत येणार आणि मी गेला परत ती फिरल्यानंतर एरिया परत प्यायची इच्छा वाटणार. मला ते कंट्रोल करायचं. मी जरा स्वतः नाही, माझं स्वतःची फ्लॅट्स आहे, फार्म हाऊस आहे, माझं सासवडीचा माझा स्वतः मी बाबाला आहे. तर मी राहू शकत होते. मला काय सगळं जेवण पाणी सगळं मला मिळून आणि जे इतर राहण्यात जे पेशंट आहेत त्याची दोस्ती मला, तिथं वाढणं मला, इथं योगा व्यवस्थित काय कुठं आहे, जेवण व्यवस्थित आहे. इथं बोललं तिथं जरा म्हणजे बरं वाटतं. म्हणजे माणसाला जरा वाटतं. म्हणजे शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्रामध्ये शिवशंभू महाराजांच्या नावाला सारवं असं काय? असं आहे नाही, महाराजांचं आहे या पद्धतीनं आहे सगळं व्यवस्थित. असं म्हणजे कुठलेही गैरफायदा काय होत नाही. सगळं व्यवस्थित ट्रीटमेंट केलं जातं.
ज्या माणसाला जी ट्रीटमेंट चालू आहे ती त्या पद्धतीची ट्रीटमेंट केली व्यवस्थित भेटते. दुर्लक्ष कुठल्या गोष्टीत केलं नाही जातं. नाही अजिबात नाही. मग तुम्ही आमच्या केंद्रामध्ये इतर लोकांना तुम्ही काय सांगाल? मी ते साधारण म्हणजे तुम्हाला सुधारायला असं म्हणजे हे करायचं असं तर 100% मेडिकल घ्या. तर तुम्हाला काय कुठलाही त्याच्यात कमी पडणार नाही की कुठल्या ह्याच्यात हे होणार नाही. तर तुम्ही 100% ही माझी जी आहे की मी व्यसनमुक्त 100% होऊ शकता. ही माझी गॅरंटी मी देऊ शकतो. तर एकंदरीत तुम्ही आमच्या ह्या खुश आहातच, कारण का तुम्ही जर खुश नसता तर परत स्वतः मनाने का आले नसता. लक्षात आलं का? तर तुम्ही ज्यावेळेला मला फोन आला तेव्हा मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. मी सांगितलं तुमचं कधीही आमच्या केंद्रामध्ये स्वागतच आहे. आणि ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की हा एक उद्योगपती व्यक्ती, त्यांना राहण्यासाठी सगळ्या आयुष्याला असताना देखील आमच्या इथून राहतात. म्हणजे आम्हाला ही आमच्या कामाची पोचपावती आहे असं आम्हाला काय म्हणायला हरकत नाही. तर परत एकदा आम्ही तुमचे धन्यवाद देतो. तुम्ही निर्व्यसनी राहिला आमच्यामध्ये घरामध्ये व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन, आणि आमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तुम्हाला यावंसं वाटलं याबद्दल आम्हाला पण आमच्या कर्तृत्वाचं किंवा आमची जी केलेल्या कामाची पोचपावती मिळाली त्याबद्दल आम्हाला सुद्धा आनंद होतोय. अशी तुमच्यासारखी लोक समाजामध्ये आहेत, त्या लोकांनी पण एक तुमची सामाजिक बांधिलकी तुम्ही इतर लोकांना देखील सांगणं गरजेचं आहे. तुम्ही पण सांगालच, पण आणि तुम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा व्हिडिओ इतर लोकांच्यापर्यंत पोहोचावा, त्यासाठी तुम्ही पण आपापल्या स्वतःच्या ग्रुपला, पाहुण्या पायामध्ये, व्हॉट्सअपला, फेसबुकला सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राला तुम्ही पत्ता देऊन आपली सर्वांची एक सामाजिक बांधिलकी सुद्धा पार करू शकता. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील. परत एकदा सर्वांचे